आत्ताची मोठी बातमी आहे। मिलिंद देवरा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। मुंबईच्या प्रभादेवी या परिसरामध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मिलिंद देवरा पोहोचलेत, कारण नवी इनिंग आता ते आजपासून सुरू करतायत। काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होईल। हे थेट दृश्य किंवा हे काही फोटो जे आहेत ते आपण पाहतोय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर सपत्नीक ते तिथे पोहोचले होते। सुधा सरवणकर हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि तिथे दर्शन घेतल्यानंतरचे हे फोटो जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। नव्या इनिंगला सुरुवात होत असताना मिलिंद देवरा यांचा आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण येत्या काळात लोकसभा निवडणूक त्यांना कोणत्याही परिस्थितीत लढवायची आहे आणि ती जिंकायची आहेच। आणि त्यासाठीच ते काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे, काँग्रेसच्या सर्व सदस्यांकडे आपलं म्हणणं मांडत होते। अनेकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची ही महत्त्वाची जागा, जिथे स्वतः मिलिंद देवरा 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, ती जागा अरविंद सावंतांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला जाणार हे ज्या वेळेला त्यांना स्पष्ट झालं आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। आज त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि त्यानंतर मात्र ते दर्शनासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचले, तेव्हाची ही थेट दृश्य बघतोय। सपत्नीक ते पोहोचले होते तेव्हाची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलंय। आज शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर अर्थातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत होत्या। त्यातच स्वतः वर्षा गायकवाड यांनी मात्र या संदर्भात नाराजी व्यक्त केली, कारण 55 वर्षांचा त्यांचा घरोबा आणि त्याआधीचा त्यांच्या वडिलांचा सुद्धा गांधी घराण्याशी मोठा घरोबा, तसंच काँग्रेसचं एक मोठं कुटुंब आणि या कुटुंबातले अतिशय महत्त्वाचे सदस्य म्हणून मिलिंद देवरा यांची ओळख। मुरली देवरा यांनी तर केंद्रीय मंत्रिपद भूषवलेली आहेत आणि मोठं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे। मात्र त्यानंतर आपण बघतोय केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवलेले मिलिंद देवरा हे आता शिंदे गटामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतील।